नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार, तर उद्या आहे वैशाख पौर्णिमा. आता वैशाख पौर्णिमा म्हटलं की आपण आपल्या घरातील ज्या पण काही सेवा आहेत, उपाय आहेत ते आपण करत असतो आणि बरेच जण काय करत असतात की पौर्णिमेचा उपवास करत असतात. तर आता पौर्णिमा कोणतीही असेल किंवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला पण काही ज्या अशा सेवा आहेत ज्यामध्ये तुळशी मातेची सेवा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की तुळशी माता ही माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जाते. त्यामुळे तुळशी मातेची जर तुम्ही सेवा केलात पौर्णिमेच्या दिवशी तर घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात, घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य पण नष्ट होत असते. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल. तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता आपण पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल त्यावेळेस मग भरपूर यश म्हणा किंवा संपत्ती मिळावी यासाठी आपण बरेच काही उपाय वगैरे करत असतो. पण घरातील एखादी व्यक्ती अशी असते की खूप कष्ट करते, पण त्या कष्टाला साथ मिळावी म्हणून मग आपल्याला काही उपाय पण करणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा काय होतं की एखादी व्यक्ती खूप कष्ट करते, खूप मेहनत घेते, पण पाहिजे तसं यश मिळत नसतं किंवा पाहिजे तसे त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नसतं. त्यावेळेस मग असे काही उपाय केल्यामुळे आपल्या घरातील ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर होतात आणि घराची मग प्रगती होत असते. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये म्हणा किंवा काही दोष असल्यानंतर पण या गोष्टी घडत असतात. त्यासाठी मग अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपला आत्मा मन शुद्ध ठेवायचा आहे आणि मग आपल्याला काही जे असा उपाय आहे तर तो करायचा आहे. यामध्ये मग काय करायचं आहे, त्यासाठी आता आत्मा मन शुद्ध करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायची आहेत. आता वाईट शक्ती असेल किंवा इडापिडा असेल तर ह्या गोष्टी दूर होण्यासाठी, या वाईट गोष्टींपासून दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि उठल्यानंतर ज्यावेळेस स्नान करणार असाल त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. आता तीर्थ ठिकाणी जाऊन तुम्हाला स्नान करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करायचं आहे, पण हरकत नाही. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी मग घरी स्नान केलात तरीही चालेल. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्याकडे घरामध्ये कापूर हा असतोच, त्यामध्ये तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो कापूर आपल्याला टाकून स्नान करायचं आहे. भीमसेनी कापूर टाकून मग स्नान केल्यामुळे नकारात्मकता निघून जाते. किंवा मग तुमच्याकडे कापूर तेल असेल तर तुम्ही कापूर तेल पण टाकू शकता किंवा भीमसेनी कापूर मग टाकायचं आहे. यामुळे काय होतात की आपले जे ग्रह आहेत तर ते ग्रह पण मजबूत होत असतात. नंतर मग आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत किंवा मग तुम्ही हर हर गंगे असा मंत्र म्हणत स्नान करायचं आहे. अशा ज्या बऱ्याच सेवा आहेत तर त्या सेवा जर आपण केल्या किंवा मग असे जे काही उपाय आहेत ते ते उपाय करणे पण खूप गरजेचं असते. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे आणि हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये, देवघरामध्ये म्हणा, माता लक्ष्मीचा फोटो असतो किंवा मूर्ती तर ही प्रत्येकाकडे असतेच. त्यावेळेस मग काय करायचं आहे की हे जे नाणं आहे तर हे नाणं पूर्णपणे हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि हळदीमध्ये बुडवल्यानंतर माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. यामुळे घरामध्ये ज्या पैशाच्या अडचणी निर्माण होणार असतील तर त्या सगळ्या अडचणी दूर होत असतात. आणि संध्याकाळी ते जे नाणे आहे तर ते उचलून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर तिथे मग हे नाणं तुम्ही ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीचा हा एक उपाय आहे. हा जो उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होत असतात. आता आपल्याला तुळशी मातेची जी सेवा करायची आहे तर तुम्ही ही सेवा प्रत्येक पौर्णिमेला पण करू शकता. आता आपण महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाचं म्हणजेच की सत्यनारायणाचे पूजा मांडत असतो किंवा माता लक्ष्मी जी आहे तर माता लक्ष्मी, चंद्रदेव यांची पण आपण पौर्णिमेच्या दिवशी पूजा करत असतो. त्याचप्रमाणे तुळशी मातेची ही पूजा आपल्याला करायची आहे. आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे की तुळशी माता ही माता लक्ष्मीचं दुसरं रूप आहे. त्यामुळे तुळशी मातेपुढं आपल्याला काय करायचं आहे, एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि एक तांब्याचा कलश आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. तर पिण्याचं पाणी घेतल्यानंतर पाण्यामध्ये लाल चंदन त्याचप्रमाणे हे टाकायचं आहे. आणि जर तुमच्याकडे इतर म्हणजेच की गंगाजल वगैरे असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता.
तर हे जे जल आहे म्हणजे जे तांब्या आपण भरून घेतलेला आहे तर तो तांब्या घ्यायचा आहे आणि हे जल आपल्याला तुळशी मातेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुळशी मातेला अक्षदा अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे 11 प्रदक्षिणा तुम्ही तुळशी मातेला घालायचे आहेत. प्रदक्षिणा घालत असताना पण हाच मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. प्रदक्षिणा घालत असताना मध्येच न थांबता पूर्णपणे प्रदक्षिणा झाल्यानंतरच थांबायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की तुळशी मातेजवळ जागा नसते प्रदक्षिणा घालण्यासाठी. तर प्रदक्षिणा घालण्यासाठी जर जागा नसेल तर हरकत नाही, तुम्ही स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालू शकता. तुळशी मातेला धूपदीप अगरबत्ती आवर्जून लावायचं आहे. आणि हे जे सगळं आहे तर हे आपल्याला सकाळीच करायचं आहे. संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करायचा नाही, कारण की आपण तुळशी मातेला दिवसभरच म्हणजेच की सकाळीच पाणी अर्पण करत असतो, त्यामुळे संध्याकाळी असा उपाय करता येणार नाही. संध्याकाळी एक उपाय आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये मग काय करायचं आहे, तुम्ही चपाती बनवण्यासाठी जे तुम्ही कणिक मळत असता किंवा आपण जे कणिक घेत असतो त्यातलेच आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे आणि वेगळे घेण्याची आवश्यकता नाही तुम्हाला, कणिक वगैरे त्यातलंच घेऊ शकता. आणि मग त्या कणकेमध्ये तुम्ही हळद टाकून हा चौमुखी दिवा मग बनवायचा आहे. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, तूप असेल तर तुम्ही मग तूप टाकायचं आहे. जर तूप नसेल इतर कुठलं तेल असेल तर हरकत नाही, पण त्यामध्ये मग तुम्ही दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला म्हणा किंवा दिव्यामध्ये हळद ही आहे ती टाकायची आहे. आता जर तुपाचा तुम्ही दिवा प्रज्वलित केला तर हळद टाकण्याची आवश्यकता नाही. आता कारण की तुपाचा दिवा जो आहे तर तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, म्हणून मग तुम्हाला तुपाचा दिवाचा आवर्जून लावायचा आहे. माता लक्ष्मीला आवडत नसेल म्हणजेच की आता तुपाचा दिवा हा आवडतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, की असे नाही की तेलाचा दिवा आवडणार नाही का. तर तुमच्याकडे जे असेल तेच त्यामध्येच तुम्ही मग ह्या सेवा करायच्या आहेत. कोणतेही देव असतील तर ते देव जे आहे तर तुम्ही किती सोहळे करता याला जेवढं लक्ष देत नाही तेवढं तुमच्या फक्त मनोभावे नामस्मरण म्हणा किंवा मग मनोभावे सेवा असेल तर ती सेवा मग बघत असतात. आणि नंतर आपल्याला मग काय करायचं आहे, माता लक्ष्मीला जो प्रिय आहे तर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेलाचाही दिवा लावू शकता, त्यामध्ये थोडीशी हळद टाकून. आणि दिव्यामध्ये जिथे आपण वात प्रज्वलित करत असतो तर तिथे आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि मग आपण सकाळी जिथे तुळशी मातेपुढं स्वस्तिक काढलं तिथे मग काय करायचं आहे, तिथे जाऊन आपल्याला हा जो दिवा आहे तर तो दिवा तिथे लावायचा आहे. तर मग चारही बाजूने आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावे म्हणून मग हा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे. आता चारही बाजूने जे आहे तर ते घरात येणारे असते, म्हणून आता हे जे संकट आहे किंवा ह्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या टळाव्यात म्हणून मग असा दिवा आपल्याला लावायचा आहे. असा दिवा लावल्यामुळे म्हणा किंवा अशी ही वस्तू तुळशी मातेला अर्पण केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते. तुम्ही मग असा हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला पण करू शकता. तर दुसऱ्या दिवशीचा जो हा दिवस आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे की संध्याकाळी म्हणजेच की त्यामध्ये जे आपण तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे, जेणेकरून ते कीटक खाऊन घेतील. ज्यावेळेस आपल्या घरातील म्हणा आपण ज्या वस्तू आहेत तर ते कीटक वगैरे खाल्ले, पक्षी वगैरे खाल्ले तर मग त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि माता लक्ष्मीकडे आपल्या ज्या घरातील समस्या आहेत तर त्या निघून जात असतात. आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे की घराची मुलांची प्रगती होण्यासाठी. तर मग व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला माहिती समजलीच असेल की व्हिडिओबद्दल की कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि कधी करायचं आहे. तर मग आता व्हिडिओ इथंच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.